मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आले। पत्राद्वारे शिवाजी पार्क मैदानाची मनसेनं मागणी केलेली आहे। मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यातर्फे मराठी भाषा दिवस 3 दिवस साजरा करण्यात आलेला होता। यंदाचं स्वरूप अजून ठरलं नसलं तरी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मैदान मनसेला मिळावं अशी मागणी पत्राद्वारे मनसेनं केलेली आहे। तर मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि मुंबई महापालिकेला हे पत्र लिहिण्यात आलंय। पत्राद्वारे शिवाजी पार्क मैदानाची मनसेनं मागणी केलेली आहे। मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यातर्फे मराठी भाषा दिवसाचं 3 दिवस हा दिवस साजरा करण्यात आलेला होता। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मराठी भाषा दिनासाठी मनसेनं पत्र लिहिलेलं आहे। शिवाजी पार्क मैदानाची मनसेकडून मागणी करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? आपल्या सर्वांनाच आठवत असेल की गेल्या वर्षी मनसेनं मराठी भाषा दिन हा मोठ्या 3 दिवसाच्या सोहळ्यामध्ये साजरा केलेला होता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्तानं। या वर्षी सुद्धा असंच काहीसं प्लॅनिंग करण्याचा, असंच काहीसं नियोजन करावं का याची चर्चा सध्या मनसेच्या अंतर्गत गोटात सुरू आहे। मात्र त्यापूर्वी मनसेनं आता शिवाजी पार्क मैदानाची मागणी ही आगाऊ करून ठेवलेली आहे की मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि सोबतच मुंबई महापालिका या दोघांनाही मनसेनं पत्र पाठवलेलं आहे की या मैदानावर मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळावी। तुर्तास केवळ परवानगी मागण्यात आलेली आहे। कार्यक्रम कसा असेल, किती दिवसांचा असेल याचं नियोजन अद्याप पूर्ण झालेलं नाही। मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्तानं जो 3 दिवसीय सोहळा गेल्या वर्षी मनसेनं केलेला होता त्याच पार्श्वभूमीवर तसाच काही सोहळा करायचा आहे का, पुस्तक प्रदर्शन पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी आयोजित करायचं आहे का, याची चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।